नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता सगळेच पुरावे हे समीरच्या विरोधात असतात. त्यामुळे वल्लरी त्याला म्हणत असते की तूच अण्णा केदारचा खून केलायस, आता कबूल कर. फार शहाणा समजतोस ना स्वतःला, मग एवढी क्षुल्लक गोष्ट पण तुला कबूल करता येत नाहीये का? त्यावर आता समीर रागातच म्हणतो, हो मीच केलाय अण्णा केदारचा खून, आणि आतापर्यंत जे जे झालं त्या सगळ्यांचा सूत्रधारही मीच होतो. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा प्रेरणा त्याला विचारू लागते, अरे पण का केलंस तू हे सगळं? काय मिळालं तुला हे सगळं करून? का आलात परत माझ्या आयुष्यात? ती म्हणू लागते की माझा अजित सोबत सुखी संसार चालू असताना तू हे सगळं का केलंस? त्यावर समीर हसू लागतो आणि तिला म्हणतो की वेडी समजलीस का मला? माझ्या बरोबरचं लग्न मोडून तू त्या अजितशी लग्न केलं, हीच गोष्ट मला त्रास देत होती. पुढे तो तिला म्हणतो की मीही तुझ्यासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती, पण काय झालं? तू मला सोडून त्या अजितशी लग्न केलं, त्या अजितशी ज्याची माझ्यासमोर काहीच लायकी नव्हती. छी! तेव्हाच मी ठरवलं होतं की तुझा संसार होऊ द्यायचा नाही, कारण मला रात्रीची झोप लागत नव्हती. तोच विचार करून वेडा झालो होतो मी. मला काय करावं हेच समजत नव्हतं. पण एक दिवस अचानक मला त्या अण्णा केदार बद्दल समजलं की अण्णा केदारचं आणि तुझं लग्न होणार आहे ते. तोपर्यंत तो अण्णा केदार कोण आहे हे मी ओळखतही नव्हतो. पण तू आणि तुझ्या ह्या मैत्रिणी त्या अण्णा केदार सोबत माझ्यापेक्षाही वाईट वागल्या ग. कारण ऐन लग्नाच्या टायमावर अण्णा केदारला सोडून तू त्या अजितशी लग्न केलंस आणि पोहल्यावर चढलीस, ते पण त्या अण्णा केदार समोर. पुढे तो म्हणतो, तो बिचारा अण्णा केदार त्यानंतर निघून गेला होता, पण मीच त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला, कारण मला तुझा आणि तुझ्या अजितचा संसार मोडायचा होता. त्यामुळेच मी तुझ्याबद्दल त्या अण्णा केदारच्या मनात विष कालवत गेलो, आणि तो अण्णा केदारही मूर्खच निघाला. मी जे काही त्याला बोलत गेलो ते सगळं तो करत गेला. मीच त्याला तुला किडनॅप करायला सांगितलं होतं, पण ऐनवेळी माझा प्लॅन फसला, कारण त्या मूर्ख अजितने तुझ्या हातातून गन घेऊन तुझ्यावरचा आरोप स्वतःवर घेतला. त्यानंतर ही अतिशहाणी तेजा ही मध्ये आली आणि तिने आणि अजितने मिळून दोघांनीही माझा प्लॅन फसवला. त्यामुळे तू सुटली आणि हे दोघं अडकले. पुढे तो म्हणू लागतो की त्यानंतर मी माझा दुसरा प्लॅन आखला, रघु. आणि त्या रघुला मी एक दिवस जाऊन भेटलो आणि त्याला सांगितलं की तुझ्या मालकाचा खून झालाय, तुझ्या डोक्यावरचं छप्पर गेलंय, तू सूड घे. त्याला घोळात घेऊन मी त्याच्याच हाताने सुसाईड नोट लिहून घेतली आणि त्या मूर्खाने लिहिली सुद्धा. आणि त्यानंतर मी त्याच्या ज्यूसमध्ये विष टाकून त्याला मारून टाकलं. मी अख्खं चित्रच पालटून टाकलं. त्यामुळे अण्णा केदारच्या खुनाचा आळ हा अजितवर आला. आता समीरने त्याने जे काही केलं ते सगळं सगळ्यांसमोर कबूल केलेलं असतं. पुढे तो सांगू लागतो का हे सगळं करताना मला खूप त्रास झाला. त्या मूर्ख अण्णा केदारला सतत सांगावं लागलं एक गोष्ट, त्याला समोर बसून शिकवावी लागली. पण एवढं सगळं करूनही ही तुझी मैत्रीण वकिलीनबाई हिने शहाणपणा केला आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ही आडवी आली. त्यावर तेजा त्याला म्हणू लागते की हे सगळे प्रयत्न जर तू चांगल्यासाठी केले असतेस तर आज चित्र खूप वेगळं बघायला मिळालं असतं, पण तुझी प्रेरणा समोर काही लायकीच नव्हती. त्यावर समीर म्हणतो की हाच माज मला सगळ्यांचा उतरवायचा होता, म्हणून मी हे सगळं केलं. पण सगळं काही माझ्या प्लॅन प्रमाणे होत असताना ही तुझी मैत्रीण ही वकिलीनबाई मला नेहमी आडवी येत गेली आणि त्याचे सगळेच प्लॅन वल्लरीने उधळून लावले. त्यामुळे आता तो रागातच परत एकदा वल्लरीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून येतो. तेव्हा प्रेरणा तिथे येऊन त्याच्या खाणकन एक कानाखाली लावते आणि त्याला म्हणू लागते, किती नीच निघालास तू, त्या अण्णा केदारपेक्षाही खालच्या पातळीचा. हे सगळं करताना तुला लाज कशी वाटली नाही? अरे एकेकाळी मीही तुझ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती आणि मलाही तुझ्यावर प्रेम झालं होतं, पण तू काय केलंस? पुढे ती म्हणू लागते की आज तुझ्यामुळे माझा सोन्यासारखा नवरा जेलमध्ये खितपत पडलाय. अरे प्रेमात सूट घेतला जात नसतो. प्रेम तर माझ्या अजितने माझ्यावर केलंय, त्यामुळेच त्याने माझ्यावरचा आरोप त्याच्यावर घेतला, याला प्रेम म्हणतात. पुढे ती म्हणू लागते की माझी मैत्रीण वल्लरी जिने माझ्यासाठी काय नाही केलं आणि तिच्या अंगावर हात टाकायला निघाला होतास. पुढे ती म्हणते की माझ्या सगळ्याच मैत्रिणी आजपर्यंत माझ्या रक्ताच्या नात्यांनी मला एवढी साथ दिली नाही, एवढं त्यांनी माझ्यासाठी केलंय, याला प्रेम म्हणतात.
तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणू लागते, अगं प्रेरणा, कोणाला सांगतेयस तू हे सगळं? ज्या माणसाची ऐकण्याची सुद्धा लायकी नाहीये, अशा माणसाला सांगून उपयोग नाहीये, त्यामुळे तू तुझा वेळ वाया घालवू नकोस, असं म्हणत आता वल्लरी इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देत म्हणते की इन्स्पेक्टर साहेब आत या. आता इन्स्पेक्टर साहेब जेव्हा आत येतात तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही या समीरचं स्टेटमेंट ऐकलंय ना? त्यावर ते म्हणू लागतात की हो मॅडम. त्यामुळे आता वल्लरी त्याला अटक करायला सांगते. आता इन्स्पेक्टर साहेब जेव्हा त्याला तिथून नेत असतात तेव्हा तो वल्लरीला म्हणू लागतो की हे पुरावे गोळा करून तू माझं काहीच बिघडू शकत नाही, कारण ज्यावेळी कोर्टात बोलायची वेळ येईल त्यावेळेस काय सांगशील? तेव्हा वल्लरी हसू लागते आणि समोर ठेवलेला पेन दाखवत त्याला सांगू लागते की यामध्ये तू जे जे आतापर्यंत बोललास ते प्रत्येक स्टेटमेंट रेकॉर्ड झालंय आणि हाच पुरावा मी आता कोर्टात देईन. आता तुझी सुटका नाही. त्यामुळे आता समीरला मोठा धक्का बसलेला असतो. आता इन्स्पेक्टर साहेब समीरला तिथून घेऊन जातात. आता प्रेरणा वल्लरी जवळ जाते आणि तिला म्हणू लागते की हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. आता ती श्वेताचा आणि वल्लरीचा हात धरून म्हणू लागते की मी मागच्या जन्मी पुण्य केलं असणार म्हणून तुमच्यासारख्या मैत्रिणी मला या जन्मात भेटल्या आणि देव करून आपली ही मैत्री अशीच राहो. पुढे ती वल्लरीला विचारू लागते, म्हणजे आता माझा अजित जेलमधून सुखरूप सुटणार? त्यावर वल्लरी म्हणते हो, आणि योगायोगाने यांची आणि अजित भाऊजींच्या जामिनाची तारीख एकाच दिवशी आहे. त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. आता 2 दिवसांनंतर वल्लरी मनोज आणि अजितला सोडवण्यासाठी कोर्टात गेलेली असते. तेव्हा प्रेरणा, श्वेता आणि तेजा त्यांची आतुरतेने वाट बघत असतात. प्रेरणा आता देवासमोर प्रार्थना करू लागते. तितक्यात डोरबेल वाजते. ती जेव्हा येऊन दरवाजा उघडते तर समोर अजित, मनोज आणि वल्लरी उभे असतात. तेव्हा प्रेरणाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ते मध्ये येऊ लागतात. तेव्हा प्रेरणा म्हणते 1 मिनिट असं म्हणून आता ती श्वेताला आरतीचं ताट घेऊन यायला सांगते आणि दोघांचंही औक्षण करते. आत आल्यानंतर आता अजित आणि प्रेरणा एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा प्रेरणा वल्लरी जवळ जाऊन म्हणते की हा दिवस फक्त तुझ्यामुळे बघायला मिळाला. तेव्हा अजित म्हणू लागतो की खरंच वल्लरी ताई, मी तर आशाच सोडली होती की मला कधी बाहेरचं जग पुन्हा पाहायला मिळेल. तितक्यात श्वेता म्हणू लागते, आता इमोशनल होऊ नका जास्त, आता आपण सगळे मिळून सण साजरा करूया. त्यावर तेजा म्हणू लागते, बघा ना आज किती चांगला दिवस आहे, कारण आपण सगळे आज एकत्र आहोत. पण वल्लरी अजूनही नाराज असते. तितक्यात प्रेरणाचं लक्ष तिच्याकडे जातं आणि प्रेरणा तिला विचारू लागते की वल्लरी काय झालं? तेव्हा वल्लरी म्हणते, आपल्या या 5 रंगामध्ये एक रंग कमी आहे, तो म्हणजे मिठूताई. त्यावेळी सगळेच म्हणू लागतात की हो, आज मिठू असायला हवी होती. त्यावर वल्लरी म्हणते की मी तुम्हाला शब्द देते की या दिवाळीला मिठूताईंच्या हातूनच दिवा लागणार. त्यावर श्वेता म्हणते, अगं वल्लरी, कुठल्या मातीची बनलीयस ग तू? सगळ्यांचा विचार करत असतेस. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.